पण म्हणून कवितेकडेच हे बघायचं बायस ते मला मान्य नाही. आणि कविता चारोळींची कविता मुरलेलीच होती समाजामध्ये. एकदा मंगेश पाडगावकरांनी चारोळी लिहिली होती की एक होता वात्रट तो चहा प्यायला आणि मला आईला. एक होता वात्रट तो चहा प्यायला आणि मला आईला. तर एकदा ते असं अंघोळीला निघाले होते आणि बाबा बोरकर त्याच्या घरी आले आणि बाबा बोरकर म्हणे, काय रे काय लिहून ठेवतोस? एक होता सात्विक तो चहा प्यायला आणि मला आईला, हे काय रे लिहून ठेवतोस? तर तेव्हा तुम्ही लिहून दाखवा. तर बाबा बोरकर म्हणाले, ते अंघोळीला निघाले टॉवेल गुंडाळून. तर बोरकर म्हणाले, एवढासा टॉवेल त्यात कसा मावेल? म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आम्ही काही वेगळ्या कुठून प्रकार शोधून काढला किंवा खेचून आणला असं नाही, तो होताच, फक्त तो मी माझ्यामुळे क्लिक झाला. नाही, बरोबर आहे. म्हणजे ती जे शब्द होते ते त्या कवितेमध्ये बांधलेत तुम्ही, ते त्या 4 ओळींमध्ये बांधलेत आणि मग ती लोकांपुढे सादर झाली आणि लोकांना आवडली. पण तुला ही लोकप्रियतेची ही जी चुणूक कशी जाणवली, कुठे जाणवली, आणि काही रसिकांच्या प्रेमाचे काही अनुभव तर सांग. सगळ्यात आधी सांगतो की जेव्हा मी कविता लिहायला लागलो, चारोळींच्या कविता, तर तेव्हा मुक्तछंदाच्या कविता जास्ती फेमस होत्या. जितकी दुर्बोध कविता तितकी ती चांगली असं धरलं जायचं. त्यात दलित कविता म्हणून एक प्रकार त्यात आला होता की त्यांनी किती सोसलेल्या यातना, वेदना, दुःख हे सगळं त्यात मांडलं जायचं. आणि त्यामुळे कविता खूप दुर्लभ आणि खूप उदास किंवा दुःखी ह्याच्याकडे वळली होती. आणि माझी कविता जी होती ती खूप त्याच्यात काही नाट्यच नव्हतं की पिंपळाचं रोप कसं कुठेही उगवतं म्हणजे कसंही निभावतं, किंवा जगून झालेल्या आयुष्याचं मी बोचकं बांधून ठेवतो, आता जागा नाही म्हणता म्हणता त्यात रोजचा दिवस मावतो. तर असे कुठलेही कंगोरे नसलेली कविता बरेचदा माझ्या चारोळींच्या कवितांमध्ये होती. भातुकलीची बोलकी मिळाली परवा कपाट लावताना, माझी किती उडाली धांदल गेल्या काळामागे धावताना. अडकलेला पतंग ते काढायला बघतात, निघत नाही म्हणल्या फाडायला निघतात. स्पर्शानं अर्थ असतंय कळल्यावर माझं बालपण मला सोडून गेलं आणि जाताना नव्या स्वप्नांशी नातं माझं जोडून गेलं. तर काय झालं की चुणूक होती, एकदम एक सोपी कविता लोकांच्या दृष्टीस पडली. आणि असं नाही झालं की लगेच मी कविता लिहिली मला प्रसिद्धी मिळाली. 9 वर्षाचा काळ येतो. मी 82-83 कविता लिहायला लागलो असेल तर ती कविता लोकांसमोर यायला 86 ते 87 साल उजाडलं. आणि अपयशी माणसाने काही केले तरी ते हास्यास्पद असतं खरं सांगायचं तर. त्यात कविता म्हणजे अजूनच, म्हणजे तुम्ही अजूनही बघाल तर लेखनाकडे आपल्या खूपच तुच्छ नजरेने बघितलं जातं. अक्षरशः आता एक जाहिरात होती, ती मुलगी लिहित असते तर ती टीचर म्हणजे काय स्वतः शेक्सपियर समजतंच का, म्हणजे जाहिरातीत सुद्धा हा सूर पकडला जातो. तर मी माझ्याची कविता खूप वर्ष वहीत बंद होती. मी कोणाला दाखवायचं डेलिंग कधी करायचो नाही. माई आणि मीच ती कविता त्याचे वाचक होतो. तेव्हा मी विजय तेंडुलकरांकडे खूप रमलो होतो आणि त्यांच्याकडे माझी एवढीच ओळख होती, घराबाहेर पडलेला साधासुद्धा मुलगा. म्हणजे प्रिया दिदीचं तर तिला माझी काळजीच वाटायची, का इतका भोळा भावडा मुलगाला इंग्लिश येत नाही, याला काही कळत नाही, ह्याचं कसं होणार. आणि दिदीने कधी माझी विचार तशी उलटपासून नाही घेतली, पण ते लक्ष असायचं. ती नेहमी बॅग चेक करायची. तेव्हा आमच्या तरुणपणी शबनम झोई लावायची फॅशन होती. तर कसं कोण जाणे एक दिवस त्या शबनममध्ये माझी कवितेची वही राहिली. आणि तिने जेव्हा ती कविता वाचल्या तेव्हा ती इतकी थरारून गेली की तिने भराभर लोकांना फोन करायला सुरुवात केली आणि कविता वाचून दाखवल्या माझ्यासमोर. आणि लोकप्रभावाकडे किंवा अशा अनेक साप्ताहिकाकडे पाठवलं. साप्ताहिकांनी उचलून धरलं. प्रिया तेंडुलकरने पाठवलेला मुलगा होता तेव्हा मी. रजनी आणि सगळे हिंदी सिरियलच्या याच्यात फेमस असलेली प्रिया तेंडुलकर होती. आणि त्यामुळे मला एक ओळख मिळून सुद्धा 6 प्रकाशकांनी हे पुस्तक 6 प्रकाशकांना नाकारल्यावर 90 साली माझ्या बहिणीच्या हट्टाने आम्ही हे पुस्तक प्रकाशित केलं. म्हणजे असं नाही झालं की खूप सोपं केलं सगळं. पण ह्याला जी लोकप्रियता मिळाल्यानंतर ते प्रकाशक परत कधी आले होते का तुझ्याकडे की आता आम्ही प्रकाशित करतो म्हणून? हो, तेव्हा तिथं भेटले होते नंतर मला. आणि त्यांनी आपण अगदी नम्रपणे सांगितलं की हो तेव्हा लक्षात नाही आलं पण आपण करूया. पण तोपर्यंत माझं इंद्रायणी प्रकाशनबरोबर खूप छान हे जुळलेलं होतं. हां, पण मागाशी मी तुला म्हटलं की चुणूक कुठे दिसली मला लोकप्रियतेची, तर आशिष सोमपुरात इथे बसलाय. तर त्याच्या कुंकुवाडीत एक स्टुडिओ होता छोटासा आणि त्याला ॲक्रेलिकचा दरवाजा होता.
तर अक्रॅलिक हा शब्दसुद्धा मला नवीन होता त्या काळात, इतकं माझं आयुष्य साधं होतं. आणि ते गुळगुळीत दरवाजा, तर त्याच्यावर मी आधी स्केच करायचो, कारण मुलगा मी चित्रकार. पण मग नंतर मी चारोळी लिहायला लागलो जे सुचायचं त्या. मग एक दिवस आशिष म्हणा, तो लिख के जाता है ना तो लोक आके पढ़ते और असे जमा के लिखते हैं अपने नोटबुक पे. तर मी बघितलं तर खरंच असं ते करत होते. मग तेव्हा मला कल्पना आली की हां अरे काहीतरी अगदीच काही आपण साधारण नाही, दखल घेण्याजोगं ते आहे. आणि जेव्हा मग ते पुस्तक काढायचं ठरलं तेव्हा 6 प्रकाशन नाकारून सुद्धा असं माझ्या माईलाही वाटलं की नाही, कवितेमध्ये दम आहे. कारण लोक मला घरी भेटायला यायचे तेव्हा की कोण चंद्रशेखर गोखले. एका साप्ताहिकात मुद्दाम विचारले हा मुलगा कोण आहे, कोण लिहितंय, त्याचा फोटो दाखवा. आणि म्हणून मी माझ्याच्या कव्हरवर माझा फोटो आला की मला असं लक्षात आलं की कवितापासून कवी कोण आहे हे बघायची उत्सुकता रसिकांना जास्त असते. तेव्हा मी ठरवलं की नाही, माझा पहिला काव्यसंग्रह असेल त्याचं नाव मी माझं असेल. मग अशी प्रसन्न म्हणाला की मी माझं नाव कसं ठेवलं, ते अगदी बरोबर आहे. ते चिंतन होतं इतक्या वर्षाचं, ते मी माझ्याशी केलेलं चिंतन होतं, माझाही संवाद होता आणि कव्हरला माझाच फोटो असेल हा माझाच हट्ट होता. पण ते बघितल्यानंतर आणि कवितेचा सूर आणि काही ज्या कविता आहेत ते बघितल्यानंतर बऱ्याचशा मुलीसुद्धा तुमच्या घरी आल्या असतील मग. अरे पूछो मत. सगळ्यात एक छान म्हणजे मी आयडियलला एकदा गेलो दुपारच्या वेळी, तर एक जण मुलगी वाटच बघत होती. म्हणजे मंदाने सांगितलं असं की जरा थांब, गोखले येतील, तुला पुस्तक मिळेल. तुमची वाट बघत होती? हा ऑफकोर्स, कवितेच्या पुस्तकाची. तो पण मला बघितलं नव्हतं ना तिने. तर मी गेलो, तर मी असा तो गठ्ठा त्याच्यासमोर ठेवला आणि मंदाने ते पुस्तक गठ्ठा काढून ते पुस्तक त्या मुलीसमोर टाकलं. आणि जादू व्हावी तशी ती समंजस साधी सरळ मुलगी चंद्रशेखर अशी नाचायला लागली. आणि जेव्हा मला कळलं की अरे बापरे, मला बघून एक मुलगी देहभान विसरून नाचते, तिथे मला अगदी वाटलं हां म्हणजे काहीतरी आहे बाबा याच्यात. ती नंतर मिसेस गोखले नाही झाली ना? नाही, मिसेस गोखले मला मी माझं 30,000 पुस्तकं विकले गेल्यावर मग मिळाली. पण आता रसिकांच्या प्रेमाचं काहीतरी असे मला एक मी जरा मध्ये तुम्हाला परत तोडतोय मध्ये, ते ॲक्रेलिकवर तुम्ही जे लिहिलं त्या जी मंडळी तिथे वाचत होती त्यांना कधी तुम्ही भेटलात की बाबा हे मी लिहित होतो आणि तुम्ही जे माझं पाल्यात राहायचो ना, पाल्यात राहत असल्याकारणे बरेचसे लोकांना नंतर कळलं मी लिहितोय. त्यांच्याशी कधी आता परत कधी संबंध आला, परत कधी नाही? माझं पार्लर त्याच्यानंतर 25 वर्षाचा काळ नाही, पार्लर खूप लवकर सुटलं माझं आणि फार कमी पार्लरात माझं जाणं होतं, नाहीतर मे बी भेट झाली असती. तर अजून काय असे रसिकांच्या सगळ्यात ही अनुभव म्हणजे एकदा भर दुपारी मला फोन आला, तर मी फोन घेतला, तेव्हा लँडलाईन होती, मोबाईल वगैरे नव्हते. आणि फोन घेतला तुम्हाला मी प्रमोद महाजन बोलतोय. तर म्हटलं कोण प्रमोद महाजन? ते फोनवर हसले होते. आणि मग खूप छान बोलले ते. आणि दुसरी आठवण आहे आशा भोसले यांची, की त्यांनी माझ्याकडे सही घेतली होती. रात्री 11:15 11:30 मी एकदा उमाचा रेकॉर्डिंगला आणायला गेलो रेडिओ वाणीला, आणि रात्री लिफ्ट अशी खाली आली आणि नशिबाने तेव्हाच त्यांना कोणीतरी मी माझं पुस्तक प्रेझेंट दिलं होतं. आशाबाई एक व्यक्ती बाहेर आली लिफ्टमधनं रात्रीच्या वेळी आणि मला विचारलं, चंद्रशेखर गोखले तुम्ही? म्हटलं हो, सही करा. असं त्यांनी बरंच मला पुस्तक माझ्यासमोर धरलं आणि बघतोय तर साक्षात आशा भोसले. मुळात मी आशावादी, त्यामुळे एकदम मला असं हे होऊन गेलं. म्हणजे अक्षरशः माझ्या हात थरथर कापत होते. आणि त्यांनी अशी परस धरली साध्या सुध्या बाईसारखी, आणि मी त्या थरथरत्या हाताने ज्याला लाखो रसिकांना ज्या बाईने सह्या दिल्या तिला मी अशी थरथरत्याने सही करून दिली. दुसऱ्या वेळी पंडित जसराजांचा फोन होता. जसराज म्हणाले, अरे शायर आपने मुझे रुला दिया. असं शोभा गुरुटू माझ्या मुलांनी पुस्तक आणून दिलं होतं. शोभा गुरुटू म्हणाल्या की मी पडती रही असं त्या म्हणाल्या. तेव्हा मला फार असं वाटलं की यार काहीतरी आपण. मला वाटतं शिरीष पै किंवा शिरीष पै कसं तेंडुलकरांमुळे शिरीष पैंच्या घरी माझं येणं जाणं होतंच. म्हणजे मी तेव्हा त्याला ये मावशी म्हणायचो. आता खूप वर्षात आमची भेट गाठ नाही, त्यामुळे परत मी काय म्हणतो आठवत नाही मला, पण तेव्हा मी मावशी म्हणायचो. इतकं त्यांचं रिलेशन छान होतं. तेंडुलकरांमुळे तो एक फायदा झाला की खूप आवाक्या बाहेरच्या व्यक्ती खूप माझ्या संपर्कात आल्या होत्या. आणि मी माझं प्रकाशन सुद्धा तेंडुलकरांच्या हस्ते झाल्यामुळे त्याला एक वेगळंच ग्लॅमर प्राप्त झालं होतं. मी एक मुद्दा सांगायचं विसरलो की माझा खूप जुना माझा मित्र अभिराम भडकमकर, तो उत्कृष्ट नाटककार आहे, लेखक आहे. आज तोही आवर्जून माझ्या कार्यक्रमाला आलाय.
आणि तो साक्षीदार आहे की तो माझ्या तेव्हाही तो घरी आलेला आहे, तेव्हा मी कसा होतो काय होतो याची त्यालाही कल्पना आहे. तर आज तो इथे बसलाय, तर मला खूप छान वाटतंय आणि मला खोटं बोलायला चान्स नाही त्यामुळे. तर तू म्हणालास तेंडुलकरांच्यामुळे बऱ्याचशा नामवंत लोकांची ओळखी झाल्या, हो. त्यांच्याशी संपर्क आला. मला वाटतं सुरेश भटांबद्दल काही आठवण असेल हो किंवा हो, सुरेश भटांनी आपण ओळख करून घेतली माझ्याशी. ती मी माझा त्यांच्या हातात मिळाल्यावर, आणि अतिशय सुंदर पत्र त्या सुरेश भटांनी मला लिहिलं. तात्यासाहेब शिरवाडकर त्यांनीचा निरोप पाठवून मला एक खूप छान पत्र पाठवलं होतं की अतिशय वेगळं लिखण्याची तुमच्यात ताकद आहे वगैरे. पण भटांनी मला उचलून धरलं, किंवा खूप लोकांनी त्याच्या टीका करायला सुरुवात केली होती मी माझ्यावरती, पण प्रत्येक टीकेला मला उत्तर द्यावं लागलंच नाही. इतके भट जागरूक असायचे आणि तत्पर होते उत्तर द्यायला. एक मला आठवण आली की तेव्हा निशिगंधा वाडनी मला एक काव्यसंग्रह लिहिला होता, आणि निशिगंधा वाडनी त्याची प्रस्तावना लिहायला शांता शेळकेंना रिक्वेस्ट केली की तुम्ही प्रस्तावना लिहा. मग शांता शेळकेंनी ते पुस्तक घेतलं आणि प्रस्तावना लिहून दिली निशिगंधाला. निशिगंधा घरी येऊन बघते तर काय, मी माझ्याची प्रस्तावना सगळी, मी माझ्याचं कौतुकावर कौतुक. तर ती म्हणाली की बाई तुम्ही शेखरच्या कवितेवरती हे लिहून ठेवलंय, माझी प्रस्तावना नाही आहे. म्हणजे अगं बाई गं, मला पुस्तकाने इतकं वेट लावलंय की मला दुसरं काही सुचतच नाही. तसं विजय केंकरे असामी बसवत होता, नाट्य रत्नाकर मतकरींनी त्याचं रूपांतर केलेलं, आणि मग ऑडिशन ठेवली होती की काही तरुण मुलं हवी होती म्हणून. तर मग एक दोघं असे आले की असामी हो माझा आमचा तोंडपाठ आहे. तर विजय म्हणाला अरे मी चाट पडलो, असामी तोंडपाठ कसं काय, मग काही म्हणून दाखव. मग ते लागे म्हणून दाखवायला, स्पर्शानं अर्थ असे कळलं. तर मी माझा ते असामी नाही.